खडीवाले संशोधन संस्थेच्या वतीनं महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षी 15 जानेवारीला टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता प्रशांत दामले यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि तो वैद्य नरेंद्र भट यांना दिला जातो. वैद्य नरेंद्र भट यांचं आयुर्वेद, त्याचप्रमाणे औषधी निर्माण, ग्रंथशास्त्र यामध्ये विशेष योगदान आहे. या पुरस्काराची माहिती वैद्य विनायक खडीवाले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. नमस्कार. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्काराचं हे 41वे वर्ष आहे. दरवर्षी आपण महर्षी अण्णासाहेबांच्या नावाने मोठं बक्षीस की ज्याला आपण म्हणू पुरस्कार या स्वरूपामध्ये दरवर्षी देतो. ते 51,000 रुपये, त्याच्याबरोबर मानपत्र, त्याच्याबरोबर मानचिन्ह, शाल आणि 21,000 12 पुरस्कार आयुर्वेदाच्या विविध शाखांमध्ये ज्यांनी सुंदर काम महाराष्ट्रामध्ये केलं आहे अशा लोकांना आम्ही संस्थेमार्फत गौरवतो. असे हे 13 पुरस्कार आपण दरवर्षी देतो. या वर्षीचा कार्यक्रम 41वे वर्ष टिळक स्मारक मंदिर 15 जानेवारी संध्याकाळी 5 ते 7:30 आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते महाराष्ट्रातले प्रशांतजी दामले यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे. आणि हा मोठा पुरस्कार महर्षी अण्णासाहेब पटवर्धन आपले मुंबईतले प्रख्यात वैद्य आदरणीय नरेंद्र भट यांना आपण प्रदान करणार आहोत. त्याबरोबर बाकीचे 12 पुरस्कार असे आपण 13 पुरस्कार 15 जानेवारी टिळक स्मारक मंदिर संध्याकाळी 5 ते 7:30 हा सोहळा करणार आहोत. तर सर्वांनी आपण वैद्य खडीवाले संस्थेचं एक छान घरचं आमंत्रण म्हणून स्वीकारून आनंद द्विगुणित करावा आणि सुंदर या लोकांचं काम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातनं आपल्याला काही चांगला विषय घेता येईल आणि सगळ्यांना त्यामुळे निरोगी आयुष्य आणि आयुर्वेदातल्या काही चांगल्या गोष्टी मिळतील असं सांगून मी आपली रजा घेतो. जय आयुर्वेद, जय धन्वंतरी. सगळ्यांना 125 वर्ष उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याचे खासदार यांनी पत्रकारांशी संबोधन केलं आणि त्यामध्ये पुणे शहरामध्ये विविध प्रकल्प कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाची सत्ता आपल्याला कार्यान्वित करता येत आहे हेही त्यांनी दाखवलं. तेव्हा जाऊयात आपण मुरलीधर मोहोळ. आमची भूमिका जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना ही आमची युती आहे. त्यामध्ये आरपीआय आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती सर्व जागा जे काय वाटप होतं ते सर्व संमतीनं पूर्ण झालं. शिवसेनेच्या संदर्भात काही एबी फॉर्म त्यांनीही जादा दिलेत, काही आमच्याकडनंही जादा दिले गेले, परंतु अजूनही युती व्हावी याच भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा आहोत. त्यामुळे युती राहावी याचे प्रयत्न आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, यांच्यातील चर्चेतनं ही युती राहावी अशा पद्धतीची आम्हाही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ती भूमिका आहे. त्यामुळे युती टिकेल या पद्धतीने यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून मी ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी करेन की एकूण उमेदवारांची संख्या 92 महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे. म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल. विजय वडवेराव यांनी सावित्रीच्या लेकींना हाताशी धरून पुण्यामध्ये सावित्रीबाईंची शाळा भिडेवाड्यामध्ये पुन्हा सुरू करण्यास सरकारला भाग पाडले. त्याचबरोबर फुल्यांच्या साहित्यावरती
संमेलनही त्यांनी भरवलं आणि आज संविधानाचा जागरही त्या ठिकाणी करण्यात आला. सावित्रीबाईंच्या वेशामध्ये आलेल्या या मुलींनी त्या ठिकाणी संविधानाचा जागर केला. जाऊयात आपण नेहरू सभागृहात. याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जमलेला प्रत्येक फुलेप्रेमी हा या फुले फेस्टिवलचा अधिकृत निवडपत्र दिलेला अध्यक्ष आहे. शेकडो अध्यक्ष असणारी ही देशातली काही जगातली पहिली घटना आहे. आणि या माध्यमातून आपण काय करतो की आपल्या फुले प्रेमी कवयित्रींना सावित्रीमाईची वेशभूषा, उद्या 3 जानेवारी सावित्रीबाईची जयंती, तब्बल 200 कवयित्री, देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि कवयित्री सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या जयंतीदिनी मानवंदना करतील आणि त्या सर्व एका लुगड्यामध्ये असतील. या देशामध्ये हे सगळ्यात अगोदर घडलं, पहिल्यांदा घडतं असं की यामुळे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सावित्रीबाईच्या वेशभूषेत आपण स्त्रियांना आणतोय, कवयित्रींना आणतोय. याचा उद्देश असाच आहे की सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, फातिमाई शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास याचा प्रसार करणे, देशभर करणे. आजच्या या फुले फेस्टिवलसाठी 2 जानेवारी ते 5 जानेवारीसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली 7 ते 8 राज्यातील कवी उपस्थित आहेत. दररोज 200 कवींचं सादरीकरण होणार आहे आणि विशेष म्हणजे 4 दिवस सर्वांना सकाळचा नाश्ता, चहा आणि दुपारचे दर्जेदार जेवण हे मोफत विनामूल्य असणार आहे. संपूर्ण फुले फेस्टिवल्स हा विनामूल्य असणार आहे. याचा उद्देश एकच की 4 दिवस या पुण्यामध्ये सावित्रीबाईचं जयघोष दुमदमला पाहिजे, की ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई आणि बा ज्योतिबा यांच्या साहित्याला अजूनही मान्यता दिली गेली नाही, त्यांना साहित्यिक मान्यता दिली गेली नाही. 4 दिवस या पुण्याच्या आसमंतात फक्त फुले जिंकले पाहिजेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा, मुक्ता साळवेंचा, आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवेंचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा तुम्हा काही कारणास्तव PSIंचं वय वाढवायला पाहिजे याविषयी सरकारने प्रस्ताव संमत केला. तथापि PSI वाढीकरता योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनेक तरुण या परीक्षेपासून वंचित आहेत. याकरता त्यांनी केलेलं हे आंदोलन आणि त्याला रोहित पवार यांनी सकारात्मकतेनं उत्तर देऊन पाठिंबाही दिला आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि शेवटचे काही तास शिल्लक राहिले असताना मी तुमच्याशी संवाद साधतोय. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र, शिवसेना शिंदे गट स्वतंत्र, शिवसेना उद्धव ठाकरे गट,
काँग्रेस आणि मनसे एकत्र अशा प्रकारे विविध आघाड्या आणि युत्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पण राज्यामध्ये जे सत्तेत आहेत ते तीनही पक्ष मात्र एकमेकांच्या विरोधात या विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकोप्यानं सत्ता स्थापन केली. पण महानगरपालिकेत त्यांचे वेगळे चित्र आपल्याला दिसते. पुढे काय होणार या वेगळ्या चित्रानंतर हाही महत्त्वाचा विषय आहे. पण अगोदरच तुम्हाला सांगून ठेवतो पुणे वृत्तदर्शनच्या संपादकीयमधून की निवडणूक झाल्यानंतर हे पुन्हा सर्व सत्तेच्या हिशोबाने एकत्र येतील आणि सर्वसामान्य जनता ही केवळ चर्चा करत राहील आणि आपण मतदान कसं केलं आणि काय घडलं याचा तुम्हाला निश्चित ज्या प्रकारे एक आघात होईल तो निश्चित होणार आहे याविषयी आमच्या मनात दुमत नाही. तेव्हा मतदान करताना अचूक मतदान करा आणि तुमच्या ज्या उमेदवाराला मत द्यायचे त्याला विचारा की बाबा रे, राज्यामध्ये अशी सिच्युएशन आहे, तुझी भूमिका नेमकी काय, तुझा नेता काय म्हणतो हे विचारून मतदान करा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.